खुद लता दीदी को भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पण करती हूँ। तेरे बिना क्या जीना, एक सूर्य एक चंद्र, एक आमच्या लता दीदी. भारतीय संगीत विश्व आज खऱ्या अर्थाने पोरके झालेलं आहे. मूर्तिमंत सरस्वती आपण आज हरपलेलो आहोत. त्या संगीताबरोबर 4 पिढ्यांचं तृप्त करणारा सूर तोही आपण आता हरपलेला आहे. आणि म्हणूनच आजचा दिवस हा संपूर्ण देशाला अतिशय दुःखद वेदना देणारा दिवस आहे. आणि म्हणून लता दीदींना मनापासून पक्षाच्या, कुटुंबाच्या, पूर्ण मुंबईच्या भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली, आपल्या भावना व्यक्त केल्या, लता दीदींबद्दल श्रद्धांजली अर्पण केली. भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांचं 8:12 ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये निधन झालं. मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं निधन झाल्याची घोषणा त्यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी केली. त्यांचं पार्थिव 12:30 वाजता ब्रिज कँडी रुग्णालयातनं निघेल आणि ते त्यांच्या प्रभुकुंज निवासस्थानी नेलं जाईल. तिथे अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवलं जाईल आणि त्यानंतर संध्याकाळी मुंबईच्याच दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी लता दीदींच्या पार्थिवाचं दर्शन घेण्याकरता मुंबईमध्ये पोहोचणार आहेत अशी माहिती मिळते. दीदी आज आपल्यात नाही आहेत ही अत्यंत क्षणोक्षणी अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. आणि ही आत्ताच्या या क्षणापुरती राहील असं नाही. त्यांचं गाणं जेव्हा जेव्हा जिथे कुठे ऐकू ते गाणं ऐकत असताना त्याच डोळ्यासमोर येतील. कारण त्या इतक्या मनपूर्वकतेनं समोर त्यांच्या जाण्याचा योग भाग्य मला मिळालेलं आहे. आशाबाईंच्या कार्यक्रमांच्या निमित्तानं, त्यांची मीना खडीकरांच्या कार्यक्रमात मुलाखत घेण्याच्या आणि त्यांना एक चीज म्हणून दाखवण्याची विनंती करण्याच्या निमित्तानं, दीनानाथ मंगेशकरांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने होणाऱ्या समारंभामध्ये त्याच मुख्य सूत्रधार असल्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार तो कार्यक्रम पुढे नेत असताना त्यांच्याशी संवाद करणं, अशा सगळ्या निमित्तानं ते आल्यात. त्यांना घरातल्यापैकी आशाताईच्या गाण्याला तर आवडायचंच, पण हृदयनाथ मंगेशकरांचं गाणं हे त्यांना चाली म्हणजे आव्हान वाटायच्या. आणि उषा मंगेशकरांचं पेंटिंग हे त्यांना खूप आवडत असे. दीनानाथांबद्दल तर तीव्र आदर होता, तसा आदर त्यांना गोनी दांडेकरांच्याबद्दल होता. आणि काय सांगणार, असंख्य गोष्टी आहेत, आदराच्या अनेक आहेत, बोलण्याच्या अनेक आहेत. माझ्याशी तर भीमसेन जोशींपासून श्रीनिवास खळ्यांपर्यंत त्यांच्याबरोबर गायलेले किंवा संगीत दिलेल्या सगळ्यांनी त्यांच्याविषयी माझ्याशी मुलाखती दिलेल्या आहेत. त्यातली कुठली आणि काय काय सांगू. एखाद्या लेखाच्या निमित्तानं करता येऊ शकतं. 2 मिनिटाच्या बाईटसाठी माझंच हे माध्यम आहे खरं तर, पण तरीही बोलताना खूप ताण येतो. लता दीदी गेल्या म्हणजे भारताचा आवाज गेला. लता दीदी गेले म्हणजे शब्दांना लागलेला सूर गेला, आयुष्यामधला नाद लय गेला. लता दीदी आपल्यातनं गेल्या. येणाऱ्या पिढ्या तर करतीलच, मागच्या पिढ्यांनी त्यांचा अनुभव घेतलाच. पण एक नक्की, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे, लता दीदींना आम्ही विसरू शकत नाही. आमच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा अविस्मरणीय, सुखाचा दुःखाचा कुठलाही असो, ह्या करण्यामधला आवाज हा लता दीदींचा होता. आता आयुष्य तर चालेल, पण ते एका अर्थाने लता दीदींविना चालेल. याचा अर्थ बेसुर आयुष्य जगण्याची ही आमच्यावर नियतीने क्रूर चेष्टा केली असंच मी म्हणेन. अशा गायिका आज होऊन गेल्या. देशासाठी
राष्ट्रीय पातळीवर अंतर्गत निधन झालेलं आहे. त्यांच्या निधनाची आज सकाळीच माहिती मिळाल्यानंतर मनामध्ये अतिशय दुःखाची भावना ही सर्वांच्याच मनामध्ये आहे. खरं म्हणजे लता दीदींच्या निधनामुळे आज संगीताचे सूर हरपले आहेत. संगीताचा आवाज लोपला आहे. प्रत्येक जण आज निशब्द झालेला आहे की त्यांच्या निधनावर काय प्रतिक्रिया द्यावी हा प्रत्येकाच्या मनामध्ये एक फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. विश्वासच बसत नाही अशा त्या सर्वांच्या जीवनाशी समरस झालेल्या अशा गायिका आज होऊन गेल्या. देशासाठी राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांच्याबद्दल खूप एक अभिमानाची भावना होती, उत्तम कलावंत उत्तम गायिका म्हणून ज्यांनी नावलौकिक आपल्या मेहनतीने कमावला होता, अशा लता दीदी आपल्यातून जाणं ही खरोखरच सर्वांसाठी अतिशय दुःखद बाब आहे. ईश्वराची देण होती आपल्या देशाला, आपल्याला. लता दीदी या भारतीय होत्या, भारतामध्ये जन्म झालेल्या होत्या आणि देशाला खूप एका वेगळ्या उंचीवर संगीत क्षेत्रामध्ये नेण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. त्यांचं गीत आजही जे आठवते किंवा लक्षात राहत आहे की मेरी आवाज ही मेरी पहचान है. म्हणजे खरं म्हणजे आज हा सगळा जे संगीताचं विश्व आहे त्या विश्वामध्ये त्यांनी गायलेली अनेक गाणी जी आहेत ही आज त्यांच्याबरोबरच अजरामर होऊन गेलेली आहेत. अशा प्रकारचं महत्त्वपूर्ण योगदान त्यांचं राहिलेलं आहे. सर्वच क्षेत्रामध्ये चांगले उत्तम संबंध त्यांचे होते. अतिशय मितभाषी, सर्वांशी चांगले संबंध ठेवणाऱ्या आणि पिढ्यानपिढ्या, मी तर म्हणेन 3 पिढ्यांशी एक जवळीक आपल्या आवाजामुळे ज्यांनी निर्माण केली होती, अशा लता दीदी आज आपल्यामध्ये नाहीत. दुःखानं सर्वांना आहे. ईश्वर त्यांना मूर्त आत्म्याला शांती दो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचं शक्ती दो हीच या ठिकाणी प्रार्थना. लता दीदींनी ज्या वेळेला पार्श्वगायनाला सुरुवात केली त्यावेळेला आपल्याला काय माध्यमं होती? रेडिओ सुद्धा मोठ्या मुश्किलने चाळीमध्ये एखाद्या व्यक्तीकडे असायचा. गावागावामध्ये तर एखाद्या घरामध्ये रेडिओ असायचा किंवा ते माळरानावर जाऊन एक रेडिओ कुठला तरी लावलेला असायचा आणि तिथे गाणी ऐकली जायची. अशा स्थितीमध्ये, अशा सामाजिक स्थितीमध्ये, अशी सामाजिक स्थिती होती. आणि दुसरं म्हणजे ग्रामोफोन होता त्या काळामध्ये, म्हणजे ज्याला आपण तबकडी म्हणतो. त्या तबकडीवर त्यांची गाणी येणार, मग ती गाणी ऐकली जाणार. अशा काळात त्यांचा प्रवास सुरू झाला. मग रेडिओचा प्रसार 60च्या दशकामध्ये वाढला. एक सहज सांगतो, 60च्या दशकामध्ये जे मुंबईमधली इराणी हॉटेलला मुंबईमधल्या 100 वर्ष झाली आहेत, पण त्यांनी 60च्या दशकामध्ये ना इराणी हॉटेलमध्ये जुक्स बॉक्स असायचं. 10 पैशाचं नाणं टाकायचं आपण आणि आपल्याला हवं ते गाणं ऐकायचं. मग ते जे 25 पैसे झाले, 50 पैसे झाले, पण त्याच्यामुळे त्याच्याबरोबर त्या सगळ्याबरोबर लता दीदींच्या गायनाचा एक प्रवास सुरू राहिला. 72 साली दूरदर्शन आलं, 82 साली व्हिडिओ आणि रंगीत टीव्ही आला, 92 साली उपग्रह वाहिन्या आल्या, मग कॅम्प्युटर आला, लॅपटॉप आला, बदल होत गेले. मोबाईल आला, मोबाईलची रिंगटोन असेल त्या कॉलर टून असेल, पुढे युट्यूब चॅनल्स आली, युट्यूब, असा एवढा सगळी स्थित्यंतराबरोबर जो आवाज कायम राहिला महत्वाचा आहे. एवढी सगळी सामाजिक स्थित्यंतर झाली, माध्यमांची स्थित्यंतर झाली, गाणी रसिकांपर्यंत पोहोचवण्याच्या माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाला. परंतु या सगळ्या प्रवासामध्ये तर कायम राहिलेली किंवा चिरत तरुण राहिलेली किंवा दर्जा टिकवलेली गोष्ट कोणती असेल तर भारतरत्न लता मंगेशकर यांचं गायन. गाण्याचे शब्द जर लता दीदींविषयी वापरायचे झाले ते अगर तुम न होते तो इतिहास कैसे बनता असं म्हणावं लागेल. जर लता दीदी तुम्ही नसतात तर इतिहास घडला नसता. आज एक मोठा युग तुम्ही उभा केलाय आम्हा सगळ्यांसमोर. त्या युगाचा अंत झालाय, तुम्ही आम्हाला सोडून गेलाय, पण तुमच्या आठवणी, तुमचे अनुभव आणि तुमची गाणी आमच्यासोबत सतत राहणार आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची प्रतिक्रिया आली आहे. आज आमच्या महाराष्ट्राला खूप मोठा धक्का. मेरी आवाज ही मेरी पहचान या गाणं म्हणणारे आमचे लता मंगेशकर दीदी आमचे मधातून निघून गेले. फक्त महाराष्ट्रासाठी नाही
पूर्ण देशासाठी आणि वर्ल्डमध्ये दीदीला मानणारे लोक आहे आणि भारतरत्न या देशाचा गर्व म्हणून जे आमचे मधात एवढे वर्ष राहिले, आजही त्यांचे गाणे ऐकले तर असं वाटते की काही 16 वर्षाची मुलगी हा गाणं गात आहे. आणि पोस्ट कोविडचे मुळे त्यांचं आज निधन झालं. खूप मोठा दुःख महाराष्ट्राचे लोकांना, पूर्ण देशाच्या लोकांना, भारताच्या लोकांना आज आहे. आणि माझेकडनं आणि माझे अमरावती महाराष्ट्रकडनं दीदीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करते. पद्मिनी कोल्हापुरी जी की ये बहुत ही प्यारी एक पहल थी. उन्होंने एक रैकेट कंपनी का प्रारंभ किया था. इसी से श्री अमिताभ बच्चन जी भी उसमें हैं, लता जी भी हैं और मैं भी उसका बहुत अहम हिस्सा हूँ. मुझे गर्व है कि हम इस युग में जन्मे हैं जिस युग में लता जी थीं. और ईश्वर की अनुकंपा भारत के ऊपर इसलिए भी मानता हूँ कि ये कोई दैवीय संयोग है कि कल सरस्वती पूजा थी और आज उनकी विदाई हो गई. तो ये देखिए, तत्पश्चात एक और संयोग जुड़ा है. कवि प्रदीप, ऐ मेरे वतन के लोगों जरा आंख में भर लो पानी. आज उनका भी जन्म दिवस है. कुदरत की बात देखिए कि आज जब पूरे विश्व की आंखों में पानी है कि लता जी आज पंच तत्व में विलीन हो गई हैं, उनका काया, उनकी देह, तो आज देखिए कैसे दो संयोग हैं. उनकी विदाई भी ऐसे दिन पर हुई कि जब उनको भी याद किया जा रहा है, इनको भी, और आंखों में पानी है. तो ये बहुत ही बड़े दैवीय संयोग हैं मेरे भारत के ऊपर. मेरा भारत तपस्वियों का देश है, मेरा भारत सिद्धों का देश है, मेरा भारत बहुत ही संतों का और महंतों का और बहुत ही ज्ञानियों का देश है. उनकी तपस्याओं के फलस्वरूप ऐसी दिव्यात्माएं अवतरित होती हैं. मेरे भारत को युगों युगों तक लता जी इसलिए प्रेरित करती रहेंगी अपने सत्य से, अपने कृत्य से, कि जब देशभक्ति की बात आएगी तब लता जी का गाना प्रेरित करेगा. जब ईश्वरीय भक्ति की बात आएगी तब लता जी का गाना प्रेरित करेगा. जब तक मानव जाति जीवित रहेगी इस जगत में, इस चराचर जगत में, जब तक मनुष्य को प्रेम करना ये अनुभूति जीवित रहेगी, तब तक लता जी प्रेरित करती रहेंगी. तो लता जी हमारे स्वप्न में, हमारे हकीकत में, हमारे कृत्यों में, हमारे सत्यों में सदैव जीवित रहेंगी. लता जी ने इतना हमको ज्योतिर्मय कर दिया है मेरे भारत को, मेरे भारत की संपदा को, कि उनके हर प्रयोजन के लिए उनके गाने हैं इस पृथ्वी पर. रचनाकारों के गाने वो गाती थीं तो उसमें श्रृंगार भर देती थीं और अलंकार भर देती थीं. तो इस तरह की दिव्यात्माएं जो होती हैं वो परमात्मा ही भेजते हैं गंधर्व रूप बनाकर. मेरी बहुत प्रार्थना है समस्त भारतवासियों से, समस्त विश्ववासियों से, जो उनको प्यार करते हैं, प्रशंसा करते हैं, उनको परमात्मा शक्ति दे ये पीड़ा सहने की. तत्पश्चात उनका पंच तत्व जो देह है उसको सद्गति मिले. परमात्मा उनकी आत्मा को अपने श्री चरणों में रखें. हरिओम, ओम शांति. बिल्कुल सर, एक बस इतना सा आपसे जानना चाहूँगा कि कैलाश खेर यांनी किती मनापासून प्रतिक्रिया दिली. लता दीदींच्या स्वरांनी हे जग ज्योतिर्मय केलेलं आहे असं कैलाश खेर म्हणाले. किती लोकांना जगायला शिकवलंय लता दीदींनी आणि आज त्यांच्याविषयीच्या अशा हजारो कोटी भावना आपण बघतोय. प्रभुकुंजवरची ही दृश्य आहेत.
शब्द आहेत बघा, भेटी लागे जीवा लागलीसे आस. आत्ताच आपण ऐकत होतो बासुरीतून हे गाणं, लता दीदींनी गायलेलं गाणं. आपण ऐकलं आत्ता बासुरीतून, पण आठवले त्यांचेच स्वर. काळजाला भिडणारा त्यांचा स्वर होता. मोहब्बत है क्या चीज, मोहब्बत है क्या चीज, हमको बताओ. मोहब्बत है क्या चीज, हमको बताओ. ये किसने शुरू की, किसने शुरू की, हमें भी सुनाओ. मोहब्बत है क्या चीज, हमको बताओ. ये किसने शुरू की, हमें भी सुनाओ. मोहब्बत है क्या चीज, मोहब्बत है क्या चीज. दहकता है बदन कैसे, सुलगती है ये सांसें क्यों, ये कैसी आग होती है, पिघलती है ये शम्मा क्यों. दहकता है बदन कैसे, सुलगती है ये सांसें क्यों, ये कैसी आग होती है, पिघलती है ये शम्मा क्यों. न बोला अपनी धुन में, बस यही गाता रहा. मोहब्बत है क्या चीज, हमको बताओ. ये किसने शुरू की, हमें भी सुनाओ. मोहब्बत है क्या चीज, मोहब्बत है क्या चीज. मोहब्बत है क्या चीज. ही 2-3 गाणी आत्ता तुम्ही पाहिली असेल, ऐकली असतील. लता दीदींचा आवाज असा होता की तो कुणासाठीही, कुठल्याही अभिनेत्रीसाठी, म्हणजे त्या काळातल्या या सगळ्या अभिनेत्री आणि आत्ताच्या सुद्धा अभिनेत्री त्यांच्याकरता सुद्धा इतका चपखल बसत होता. त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहेत ही काही गाणी. ब्रिचकंडी रुग्णालयामधून 12:30 वाजता लता दीदींचं पार्थिव प्रभुकुंजला नेलं जाईल अशी माहिती मिळते. प्रभुकुंजला अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवलं जाईल आणि संध्याकाळी मुंबईतल्या दादर इथल्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. अनेक VIP, VVIP, गाण्याच्या क्षेत्राशी निगडित असलेली अनेक मान्यवर मंडळी ही सगळीजण मुंबईमध्ये आता दाखल व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे मुंबईमधल्या वाहतुकीमध्ये बदल केला जाईल. जरा धावपळ, लगबग आपल्याला सगळीकडे बघायला मिळेल. लता दीदी यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचा आवाज देशावर गारूड घालणारा होता. त्यामुळे देशभरातून खूप प्रतिक्रिया, खूप ट्विट्स त्यांना श्रद्धांजली वाहणारी येत आहेत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना साड्यांची सुद्धा विशेष आवड होती. पांढऱ्या रंगाची, शुभ्र रंगाची किंवा क्रीम रंगाच्या साड्या त्यांना जास्त आवडायच्या. कोल्हापुरातल्या चंद्ररूप दुकानातून त्या नेहमी साड्या खरेदी करायच्या. लता दीदींच्या जाण्याची बातमी कळताच त्या सगळ्यांवर सुद्धा शोककळा पसरली. ही प्रतिक्रिया कोल्हापुरातून येते आपल्यापर्यंत, पण कायम त्यांचं साधं राहणंच आपण बघितलेलं आहे. त्या कुठेही कुठल्याही कार्यक्रमांमध्ये गेल्या तरी अशाच हलक्या रंगाच्या साड्या त्या कायम नेसायच्या. पूर्वी तर कायम त्या 2 वेण्यांमध्ये असायच्या आणि
त्यांचं नाव घेतलं कीच एक स्मितहास्य असलेला, बघितल्या बघितल्या अनेकांना शांत करेल असा चेहरा आपल्या सगळ्यांच्या समोर उभा राहतो. बोलणंही लोभस आणि लाघवी होतं. कधी त्यांच्या कुठल्या बोलण्याने, शब्दांनी, वागण्याने कोणी दुखावलेलं ऐकिवत नाही. म्हणजे त्यांच्या आवाजामध्ये जो एक आपलेपणा होता, जे प्रेम होतं, जी माया होती, तीच त्यांच्या स्वभावामध्ये सुद्धा दिसून यायची. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा या जगाचा निरोप आणि हे फार हळूहळू प्रत्येकालाच हे होणार आहे. याच्यामधलं मी शब्दांमध्ये काही उपयोगी करू शकत नाही, परंतु अशा निधी, अशा लढाई परत होणं नाही. हा फार मोठी ही जी पोकळी निर्माण होईल, कशा रीतीने नियतीने आणि देवाने ठरवलेले आहे त्याचप्रमाणे होईल. पण त्यांनी जगाला, भारताला, प्रत्येक भारतीय माणसाला स्वरांच्या माध्यमातून जे सुख दिलं, जे एक जीवनदान म्हणू की ज्यांना जगण्याची आशा आणि जगण्याचं हे, ते अमूल्य आहे. आम्ही सगळेच नतमस्तक आहोत आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपूर्ण ठाकरे परिवाराशी त्यांचं जे एक नातं होतं, ते एक अतूट असं नातं आज या पलीकडे मी कुठचे हे करू शकत नाही. काही आठवणी लता दिदी आणि आता राजकारण नाही पण पक्षाच्या शिवसेना परिवाराशी त्यांचं जे एक असं हे होतं की एक दिदींचं एक हात होता, दिदींचा एक वरदान म्हणा किंवा दिदींचा एक आधार. त्या ह्याच्यातनं मग शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय मुख्यमंत्री साहेब उद्धवजी, आदित्यसाहेब स्वतः येऊन गेले, या संपूर्ण याच्यासाठीच फार मोठं होतं. आणि महाराष्ट्र काय, देश काय आणि जगाने आज असं एक अमूल्य असं व्यक्तिमत्व आपण हरवलं. पुढचं प्रोसेशन कसं असेल? पुढची काही हा संपूर्ण आता भारतरत्न असल्यामुळे त्यांना त्या प्रकारचं सगळं शासकीय इतमामामध्ये आणि मला वाटतं पंतप्रधान सुद्धा याला येणार आहे. आणि हे फार मोठं दुःख आणि फार मोठा लॉस आहे. ये बहुत बड़ी क्षति पूरे भारतवर्ष को हुई है. और भारत रत्न लता दीदी हम में से आज नहीं है, जिन्होंने अपने स्वरों से इस मुंबई को, महाराष्ट्र को, इस देश को और पूरे दुनिया को स्वरों के माध्यम से जो एक जीवन का अर्थ दिया था, जीवन का एक शक्ति दी थी. आज सभी महसूस कर रहे हैं कि आज इतनी क्षति जो हुई है, इसको किस तरह से ये क्षति हमसे बढ़ जाएगी, ये ईश्वर ही बताएगा. आज हम लोग वी आर फॉलोइंग शॉर्ट ऑफ वर्ड्स टू एक्सप्रेस व्हाट लता दीदी वाज. I mean, as a simple citizen of the country, I pay homage to her. The tremendous work she has done, the tremendous pride she got for the country. उन्होंने जो एक सम्मान पूरे भारतवर्ष को दिलवाया, पूरे देश, जगत, दुनिया के जगत में, वो बहुत अद्भुत है, अद्भुत रहेगा. हम उनको श्रद्धांजलि अर्पण करते हैं. धन्यवाद. लता दीदी म्हणजे दैवी सूर, आणि दैवी सूर आज देवलोकी गेला अशा भावना व्यक्त होत आहेत. शासकीय इतमामात लता दीदींच्या पार्थिवावर आज संध्याकाळी दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होतील. आत्ता आपण हे शिवाजी पार्क इथलीच दृश्य बघतोय. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे स्वतः तिथे पोहोचलेले आहेत आणि व्यवस्थेविषयीचा आढावा घेत आहेत. एका युगाचा अंत झालाय. दैवी सूर आज देवलोकी गेलेला आहे. काल सकाळच्या दरम्यान त्यांची प्रकृती थोडी चिंताजनक आहे अशी बातमी आल्यानंतर अख्खा हा महाराष्ट्र आणि देश थबकला. पण रात्री उशिरापर्यंत असं कळलं होतं की त्यांची प्रकृती थोडी स्थिर आहे.
आज मात्र एका युगाचा अंत झाल्याची बातमी आली आहे. एका स्वरमैफिलीनं अखेरची भैरवी घेतली आहे. कैलाश खेर यांनी प्रतिक्रिया देताना खूप समर्पक शब्द वापरले की लता दीदींनी आक्रोश स्वरांमधून कसा मांडायचा, दुःख स्वरामधून कसं मांडायचं, प्रेम कसं करायचं, हे सगळं त्यांच्या स्वरांमधून आपण शिकलो, अनुभवलं, जाणून घेतलं. त्यांचा आवाज दैवीच होता. चमत्कार अशाच रूपात त्या जन्माला आल्या असं वाटतं, असं सुद्धा कैलाश खेर म्हणाले. म्हणजे देवच खाली उतरतो. जसं काही वेळापूर्वी आपण उल्लेख केला की काल आपण सगळ्यांनी महाराष्ट्रात अनेकांनी सरस्वती पूजन केलं आणि आज आपल्याला आपल्या सरस्वतीला, आपल्या सगळ्यांच्या सरस्वतीला, लता दीदींना गमवावं लागलं. कुठल्याही प्रकारच्या मर्यादेमध्ये न राहणारा आवाज आपण जे म्हणतो, म्हणजे कुठल्याही प्रकारच्या मर्यादेमध्ये न राहिलेला आवाज आहे. म्हणजे गाण्यांची जर रेंज बघायला गेलं तर तेरे सूर और मेरे गीत पासून ते खूप अशी सावन का महिमा पवन करे सोर, म्हणजे गाणी जर नुसती सांगायची म्हटली ना तर खूप मुखडे सांगता येतील, खूपच सांगता येतील. परंतु हे जे सगळं आहे, हे जे लता दीदींचा जो प्रवास सुरू राहिला, हा प्रवास अक्षरशः थक्क करून टाकण्यासारखा आहे. 50चं दशक, 60चं दशक ही जी काळ आहे, हा एकूणच हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्ण काळ म्हणून एक ओळखला जातो. 60च्या दशकानंतर एक चित्रपट संगीतामध्ये थोडे बदल होत गेले. 70च्या दशकामध्ये ते मोठ्या प्रमाणावर बदल झाले. म्हणजे 70च्या दशकामध्ये पाश्चात्य संगीताचा हिंदी चित्रपटाच्या संगीतावरचा प्रभाव वाढत गेला. 80च्या दशकामध्ये तो आणखीन वाढला. परंतु ते सगळं जरी होत राहिलं, लता दीदींनी तो जे मिश्रण आहे, ती केमिस्ट्री आहे, ती सुद्धा आत्मसात केली. पण मला कौतुक काय वाटतं माहिती आहे सगळ्यात जास्त, म्हणजे लता दीदी, ज्याला आपण एक्सप्रेशन मेलोडी म्हणतो किंवा भावार्थ म्हणतो गाण्याचा, लता दीदींनी जे गाणं गाताना, म्हणजे आपण समजा आता चांगलं उदाहरण देतो की तनुजासाठी त्या तशा गायल्या, तशाच त्या काजोलसाठी सुद्धा गायलेल्या आहेत. म्हणजे मी दोन, म्हणजे आईसाठी पण गायल्या, मुलीसाठी. जीवन आणि एक शक्ती दिली प्रत्येकाला, ते कोणी कधीही विसरू शकत नाही. प्रत्येकजण आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही सगळे ते घेऊन जाणार आहोत. लता दीदी म्हटल्यानंतर एक आधार, लता दीदी म्हटल्यानंतर एक, आणि आम्ही भाग्यवान की शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी, शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब, आदित्यसाहेब, एक ठाकरे परिवार आणि जे लता दीदींचं एक संबंध किंवा एक त्यांच्या परिवाराची असलेलं एक नातं होतं, ते फार अतूट नातं होतं आणि वेगळंच नातं होतं. म्हणजे दीदी म्हटल्यानंतर अशा प्रकारच्याच याने एक घरामध्ये वरिष्ठ, एक हात, एक आधार, एक आपल्याला असलेला, आपण ज्याच्याकडनं प्रत्येक बाबतीमध्ये उपकृत होतो, अशा प्रकारची एक जी भावना होती ती सातत्यानं कालही होती, आजही आहे, उद्याही तेच राहील. लता दीदी स्मरणात की आमच्या समोरच तशा रीतीने राहतील. कारण त्यांनी जे मनुष्य जातीला जे काही दिलं आहे ते कोणीच कधी विसरू शकत नाही. लता दीदी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं अतूट असं भाऊ बहिणीचं नातं होतं आणि ते नात्याचे अनेक फोटो, म्हणजे लता दीदींना फोटोग्राफीची आवड होती, शिवसेना प्रमुखांना देखील फोटोग्राफीची आवड होती. म्हणजे गाण्याव्यतिरिक्त इतरही त्यांचे छंद जे होते मिळते जुळते होते. भाऊ बहिणीचं एक अतूट असं नातं होतं. अतूट तेच ते मी म्हटलं की आदरणीय शिवसेना प्रमुख आणि लता दीदी यांचं जे नातं होतं, त्या नात्यानं एक नातं काय असतं याची एक परिभाषा किंवा त्याची एक व्याख्याच आपण नाही म्हटलं तरी आपण पाहिलं आहे. आणि जसं म्हटलं की त्यांनासुद्धा तेवढाच शिवसेना प्रमुख आणि त्या ठाकरे परिवाराचा आधार किंवा त्या प्रकारचं हे, तसंच मंगेशकर कुटुंबियांचं त्या दृष्टीने असलेलं नातं हे फार सगळ्या या गोष्टींच्या पलीकडलं होतं. कोण त्याची राजकारण वगैरे नाही, एक खरोखर माणसाला माणूस पण त्या ह्याच्यामधलं एक नातं होतं. आणि आज ही फार मोठी क्षती म्हणा, एक फार मोठी पोकळी लता दीदींच्या जाण्यानं झालेली आहे. नियतीचं हे होतं, त्यांनी आज या
परिस्थितीमध्ये सुद्धा याच्या सगळ्यांवर कोविडवर मात केली, त्यांनी न्यूमोनियावर मात केली, परंतु नियतीला वेगळंच हे होतं. माझ्यातर्फे मी एक शिवसैनिक म्हणून आणि आमच्या शिवसेनेच्या संघटनेच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाटतो. तर आपण पाहिले की शिवसेनेचे नेते आणि खासदार अनिल देसाई यांनी त्यांची श्रद्धांजली जी आहे निजगण लोकमतच्या मार्फत अर्पण केलेली आहे. शिवसेनेतर्फे त्यांनी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. गेले सकाळपासून अनिल देसाई हे ब्रचखंडी हॉस्पिटलला होते. लतादीदी यांचं पार्थिव जे आहे ते आता पुढील काही वेळातच ॲम्ब्युलन्समधून प्रभुकुंज येथे आणलं जाणार आहे. Lata Mangeshkar's very high-pitched voice represented and personified Indian womanhood to a whole generation, if not two generations of Indians until a couple of decades ago. And I pray that her soul travels in peace to a place which is full of beauty, full of joy, and full of beautiful music. And my condolences to everybody, to her family that she leaves behind. साधारण 1940 नंतर त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली 42च्या आसपास. आणि बघा ना, 6 दशकं आपण त्यांचं गाणं ऐकतोय. वेगवेगळ्या पीचमधलं, वेगवेगळ्या पठडीतलं, वेगवेगळ्या भावांचं. 900पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी त्यांनी गायली आहेत. 20पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये त्यांनी गाणं गायलेलं आहे. म्हणजे इथे 1-2 भाषा आपण शिकताना किंवा बोलताना आपल्याला अडचण येते, तिथे साधारणपणे 22हून अधिक भाषांमध्ये त्या गायल्या आहेत. आणि वेगवेगळ्या भाषांमधल्या व्यक्तींकडून सुद्धा त्यांचं प्रचंड कौतुक झालं. आणि फक्त 1-2 पुरस्कारांचं नाव आपल्याला घेताच येणार नाही, इतके सर्वोच्च पुरस्कार त्यांना त्यांच्या गाण्याच्या साधनेसाठी मिळालेले आहेत. गाण्यासाठी मिळालेत असं म्हणणं योग्य ठरणार नाही, तर गाण्याच्या साधनेसाठी त्यांना इतके पुरस्कार मिळाले. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांच्या राहत्या घरी प्रभुकुंज इथं निकटवर्तीय जमायला सुरुवात झालेले आहेत. पोलीस बंदोबस्तही वाढवला गेलाय. घटनास्थळावरून म्हणजे प्रभुकुंज या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी विनोद राठोड अधिक माहिती देतात. लता मंगेशकर यांचं आज निधन झालं आहे आणि त्यानंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरामध्ये शोकांचं वातावरण आहे. आम्ही त्या लता मंगेशकर यांच्या निवासस्थानासमोर आहेत. प्रभुकुंज हे मुंबईतलं त्यांचं निवासस्थान आहे. या ठिकाणी ते रोज रियाज करायच्या आणि या ठिकाणी आज त्यांचा अंतिम पार्थिव शरीर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि अंतिम पार्थिव शरीर या ठिकाणी आपल्या निकटवर्तीयांच्या भेटीसाठी येणार असल्याची माहिती येत आहे. त्या पार्श्वभूमीवर बचपन से ही संगीत को समर्पित रहा. सुर साधना में अंतिम सांस तक वो अपना योगदान करती रही और 7 दशक तक भारतीय संगीत को, भारतीय शास्त्रीय संगीत को, भारतीय फिल्मों के संगीत को वो सजाती रही, संवारती रही. गाना चाहे कोई भी हो, भक्ति गीत हो, चाहे शास्त्रीय संगीत हो या चाहे फिल्मी गाने हो, लता जी ने सभी प्रकार के गानों से उनके चाहने वालों के मन को मोहा है. लता जी की आवाज ईश्वर की देन थी. जैसे कोई बच्चे की मुस्कान का कोई धर्म, कोई मजहब नहीं होता है, उगते हुए सूर्य की रोशनी का कोई मजहब, कोई धर्म नहीं होता है, फूलों की खुशबू का कोई मजहब, कोई धर्म नहीं होता है, इसमें ईश्वर का आवास होता है. इसी प्रकार से लता जी की आवाज का भी कोई मजहब, कोई धर्म, कोई सीमाएं नहीं थी. वो पूरे विश्व को ईश्वर की देन थी. मेरे व्यक्तिगत जीवन में भी लता जी से मेरे घनिष्ठ रिश्ते रहे हैं. कई बार
मेरे जीवन के नाजुक से नाजुक पलों में मुझे उन्होंने ढाढ़स बंधाने का भी काम किया है। और हमेशा उन्होंने जब भी फ़ोन किया तो फिल्म इंडस्ट्री के लिए किया या संगीत के लिए किया। इतना समर्पित जीवन आज हम सब के बीच में नहीं रहा है। युगों तक लता जी की स्वर साधना और लता जी की आवाज़ और लता जी का संगीत के प्रति लगाव अनेक पीढ़ियों तक सबको प्रेरणा देता रहेगा। और आज जब लता जी नहीं रही है तब मेरे जैसे करोड़ों उनके चाहने वाले एक रिक्तता का अनुभव कर रहे हैं। और ये जो शून्यावकाश हुआ है वो काफ़ी लंबे समय तक भारतीय संगीत में उसकी क्षतिपूर्ति होना मैं असंभव देखता हूँ। लता मंगेशकर ने अनेक भारतीय भाषाओं के संगीत को भी अपने योगदान से मजबूत करा, लोकप्रिय किया और मूल शास्त्रीय संगीत से बने गानों से उन्होंने नई पीढ़ी को भी शास्त्रीय संगीत को जानने का और उसकी मधुरता को पहचानने का मौका दिया। आज लता जी हमारे बीच में नहीं है। हमेशा गीता में, ईश्वर में इनकी श्रद्धा रही। मैं ईश्वर के श्री चरणों में यही प्रार्थना करता हूँ कि लता जी की आत्मा को चीर शांति दे और उनके चाहने वालों को इस सदमा सहन करने की शक्ति दे। ओम शांति शांति शांति। गायिका भारतरत्न स्वरकोकिळा लता मंगेशकर या आता आपल्यामध्ये नाहीत। ब्रिच कँडी रुग्णालयामध्ये 8:12 त्यांचं निधन झालं। आता 12:30च्या दरम्यान त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी म्हणजे प्रभुकुंजला अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल आणि संध्याकाळी मुंबई शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील। मुंबईमध्ये मुख्यमंत्री असोत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे असोत, जातीनं सगळी व्यवस्था बघतायत। पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा मुंबईमध्ये दाखल होणार आहेत आणि लता दीदींच्या पार्थिवाचं ते अंत्यदर्शन घेतील। आपल्याला भारताला लाभलेलं त्या एक रत्न होत्या। अनेकांना त्यांनी जगायला शिकवलं, अनेकांना त्यांनी घडवलं। त्यांची स्वरांप्रती, त्यांची रियाजाप्रतीची जी कमिटमेंट होती, जो स्नेह होता, त्यामुळे भारतरत्न असं आपण त्यांना म्हणतो। गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर आपल्यासोबत आहेत। त्यांच्याशी संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करूया। पद्मजाताई, आज आपल्या सगळ्यांचा जो स्वर जड होतोय, कारण लता दीदी आपल्याला सोडून जातील असा विचार पण आपण करत नाही आणि असं आपल्याला बोलायला सुद्धा जड होत आहे। आमच्याही जेव्हा ही बातमी आमच्यापर्यंत धडकली, आमचाही आम्ही थोडा वेळ थबकलो की अशी बातमी आपल्यापर्यंत आली जी यायला नको होती। तुम्ही काय भावना व्यक्त कराल? खरं तर ही गोष्ट निशब्द करून गेली, कारण आज संगीताच्या क्षेत्रातलं सुवर्णपान गळून पडलं। संगीतातला आमचा अत्यंत मोठा आधार, हे संगीतातली आईच आमची। तिचे सूर परमेश्वराने बोलवून घेतले त्यांना तिथे, स्वर्गीय आवाजाला स्वर्गात बोलवून घेतलं त्यांना तिथे मैफिल करायला कदाचित, पण त्यांचा सूर अजरामर आहे, त्यामुळे त्या आपल्यात नाहीत असं वाटतच नाही। कारण बालपणापासून त्यांच्या सुरावरच आमचं पालन पोषण झालेलं आहे। स्वर कसा लावावा, उच्चार कसे करावेत, शास्त्रीय आणि सुगम दोन्ही भावपूर्ण कसं गावं, अशा अनेक अनेक गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या। आणि मी खरोखरीच भाग्यवान की मला त्यांचा सहवास लाभला, आशीर्वाद लाभले आणि त्या सहवासामधल्या
इतक्या अनेक आठवणी आहेत. मला आठवते की 1981 साली संगीतकार अनिल अरुण या द्वयींचा कार्यक्रम सगळ्यात पहिला दूरदर्शनला झाल्यावेळी त्यांनी माझं गाणं ऐकलं आणि अनिल महिलेनं सांगितलं की ही मुलगी कोण, हिने संपूर्ण कार्यक्रम खाऊन टाकला, हिच्याकडनं मला गाऊन घ्यायचंय. आणि त्यानंतर त्यांनी निवडुंगा चित्रपटामध्ये केव्हा तरी पहाटे लवलवकरी पातळ ही 2 गाणी गाऊन घेतली. हा इतिहास आहेच आहे, पण तो त्यांच्यामुळे केवळ घडला, दिदींमुळे केवळ घडला. तसंच 1982 साली त्यांनी माझ्याकडून तरुण आहे रात्र जुनी सारखं गाणं त्यांच्या कार्यक्रमात स्वतंत्रपणे गाऊन घेतलं. हा माझ्यासाठी मोठा सन्मान होता. आणि जेव्हा मी त्यांच्याकडनं प्रभुकुंजवरून रिहर्सल करून घरी आले त्यावेळी मला निनावी फोन यायला लागले की तुमचं उद्याचं रेकॉर्डिंग कॅन्सल. आणि मला खूप मोठी माझ्यासाठी संधी होती. आणि मी ताबडतोब दीदींना फोन केला आणि दीदी म्हणाल्या की ही तुमच्या यशाची पहिली पायरी समजा. खरं म्हणजे माझ्यासाठी अगदी नवीन गायिकेला त्यांनी माझ्या पंखामध्ये गरुड भरारीचं बळ त्यांनी दिलं. अगदी अगदी एस्टॅब्लिश एवढी आर्टिस्ट आणि नुसती एस्टॅब्लिश नाही तर सर्वोत्तम कलाकार. आणि त्यांनी त्यांचा जो आश्वासक सूर होता तो आजही माझ्या पाठीशी आहे असं मला वाटतं. तसंच जेव्हा त्यांना 84 साली त्या अमेरिकेला गेल्या होत्या त्यावेळी त्यांचेही काही कॉन्सर्ट्स होते, माझेही काही क्लासिकलचे कॉन्सर्ट्स होते. तेव्हा न्यूयॉर्क एअरपोर्टला उतरले त्यांना प्रेस रिपोर्टर्सनी विचारलं, इज देअर एनी अदर व्हॉइस रँकिंग अलॉंग साइड यू, तुमच्यानंतर कोण आश्वासक आवाज तुम्हाला वाटतो. तर त्यात त्यांनी माझं नाव घेतलं. yes पार्क, अय्यंगार पद्मजा, टॅलेंटेड विथ अन आउटस्टँडिंग व्हॉइस अँड शी इज माय होप. तर ते माझ्यासाठी तो आनंद तर होताच निश्चित, पण एक फार मोठी जबाबदारीची जाणीव होती. आणि ती काही अंशी 21 एप्रिल 2001 साली ज्या दिवशी दीदींना भारतरत्न मिळालं त्या दिवशी काही अंश परमेश्वराने ती पूर्ण केली. कारण त्या दिवशी दीदींना भारतरत्न घेताना प्रत्यक्ष पाहण्याचं भाग्य तर मला लाभलंच, परंतु काही क्षणानंतर माझं जेव्हा नाव पद्मश्रीसाठी अनाऊन्स केलं गेलं तर तिथे असल्यामुळे मी त्यांना आधी वाकून नमस्कार केला. पद्मश्री पुरस्कार घेण्याआधी हा केवळ सुंदर योगायोग होता, पण त्यांनी मला इतकं प्रेमाने जवळ घेतलं आईसारखं अगदी, आणि पाठीवरून हात फिरून त्या मला म्हणाल्या की विश यू ऑल द बेस्ट. मला खूप आनंद झालाय. हा स्पर्श त्यांचा मी विसरू शकत नाही. त्याच्यानंतर आज गाणं क्षेत्रातल्या अनेकांशी आम्ही बोलतोय तर पद्मजाताई ह्याच भावना आहेत की आमच्या घरातला माणूस, आमचा हक्काचा माणूस आज गेलाय आणि त्या गेल्यात असं म्हणवत सुद्धा नाही, अशी सगळ्यांची प्रतिक्रिया होती आणि भावना होती. मला माहिती आहे पद्मजाताई की आजची ही वेळ नाही की मी तुम्हाला गाणं असं म्हणायला सांगू, पण निवडुंगमधलं किंवा तरुण आहे मधलं काही शब्द तुम्ही गाऊ शकाल का त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता आणि आम्हाला ती अनुभूती आणण्याकरता की त्या आवाजाच्या माध्यमातून, स्वरांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांपर्यंत असणार आहेत, राहणार आहेत. खरं म्हणजे गाण्यासाठी गळा पूर्ण बंद झालेला आहे, परंतु मी त्यांच्या प्रति भावना व्यक्त करते की जे गाणं त्यांना माझ्याकडून गाऊन घेतलेलं आवडायचं त्यांना आणि हृदयनाथजींना, त्याचे 2 ओळी गायचा मी प्रयत्न करते. आता खरं म्हणजे अशक्य आहे. हो. रासी आहट होती है तो दिल सोचता है कहीं वो तो नहीं, कहीं वो तो नहीं, कहीं वो तो नहीं, कहीं ये वो तो नहीं, कहीं वो तो नहीं. आणि वो म्हणजे त्यांच्या गाण्यामध्ये तो मला परमेश्वर सदैव दिसायचा, दैवी चमत्कार होता. आणि संगीताच्या क्षेत्रात ध्रुव ताऱ्यासारखं त्यांचं नाव आढळ राहीलच राहील. काल तुम्ही आता देवाचा उल्लेख केलात म्हणून फक्त सरस्वती पूजन काल आपण केलं आणि आज आपल्या सगळ्यांना ही बातमी ऐकावी लागते. काय म्हणजे लता दीदी होत्या बघा 6 दशकं 22 भाषांहून अधिक वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांची गाणी वेगवेगळ्या मूडला, परिस्थितीला, वेगवेगळ्या स्थिती आपल्यासमोर उभ्या करतील
असा त्यांचा आवाज, काय म्हणजे ही जादू होती, दैवीच होतं, चमत्कारच होता तो, असं म्हणतायत सगळे. पद्मजाताई, पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपण बोलतोय, त्यामुळे त्यांचा संपर्क आता तुटला. त्या किती चांगले अनुभव आणि भावना आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. पद्मजाताई, तर हा एक म्हणजे लता दीदी हे एक चमत्कार होता, त्या दैवी होत्या, अशाच भावना सगळे व्यक्त करतात आणि तुम्हाला तर सहवास सुद्धा लाभला त्यांचा. अगदी अगदी. अहो, नुसता सहवास नाही तर मला त्यांनी किचन पर्यंत माझं बोट धरून त्यांच्या घेऊन गेल्या आणि मी भरली वांगी कशी करते हे त्या दिवशी त्यांनी मला दाखवलं. तर ते इतका अनुपम सोहळा होता अक्षरशः की त्यांनी मला त्यांच्या पायातल्या सपाता घालायला दिल्या आणि मला म्हणाल्या चल, म्हणून माझं बोट धरून त्या किचन मध्ये घेऊन गेल्या. तिथे कांदा चिरून ठेवला होता, वांगी चिरून ठेवली होती, वांग्यांना छेद देऊन ठेवले होते, तेल उकळत होतं, सगळा मसाला त्यांनी एकत्र केला आणि तिथे तुरेला एका दोरीने बांधून त्या कढईत सोडल्या. आणि हा सगळं प्रोसिजर बघत असताना, ही प्रक्रिया बघत असताना मला असं जाणवलं, म्हटलं दीदी किती सुंदर आहे ही प्रक्रिया, की जसं एखादा म्युझिक डायरेक्टर, संगीतकार, एखादा कवी, अरेंजर हे सगळेजण मिळून रेकॉर्डिंगसाठी गाणं तयार ठेवतात आणि तोच मसाला सगळा दीदी त्याचा इतकं सुंदर स्वरूपात बाहेर आणतात की खरोखर हे एक वेगळीच प्रक्रिया होती. आणि ते पाहताना मला दीदींची तीच आठवण झाली की कुठलंही गाणं असू दे, अगदी लावणी असू दे किंवा एखाद्या शास्त्रीय संगीतावर आधारित मनमोहनासारखं गाणं असू दे, तितकंच रुचकर, तितकंच स्वादिष्ट, तितकंच खमंग त्यांचं गाणं असतं. किती सुंदर अनुभव आणि किती सुंदर एक आठवण तुम्ही सांगितलीत. त्यांच्या व्यक्तित्वाविषयी पद्मजाताई काहीतरी सांगा ना, म्हणजे इतक्या साध्या कशा काय होत्या, असं बघितल्यावर इतकं शांत सुंदर वाटायचं त्यांना. म्हणजे ऑनस्क्रीन बघितल्यावर सुद्धा कुठल्या कार्यक्रमात प्रत्यक्ष लांबून बघण्याची वेळ आली तरी असं शांत वाटायचं, छान वाटायचं. तुम्हाला गंमत सांगू का, मी जेव्हा त्यांच्या बेडरूम मध्ये त्या मला गप्पा मारायला बोलवायच्या तेव्हा ते माझी नक्कल करून दाखवायच्या आणि म्हणायच्या की तुम्ही ना दोन्ही हातवारे असे असे करून गातात, ते मला खूप आवडतं असं म्हणून जोरात खळखळून हसायच्या. नंतर त्या त्यांच्या रूम मध्ये, बेडरूम मध्ये कार्टून्स बघायच्या आणि त्या लहान मुलापेक्षा लहान मूल त्यांच्यातलं जागं व्हायचं. नाही, एकदा मी सोफाया कॉलेजला जायचे, मायक्रोबायोलॉजी विषय घेतला होता, त्यामुळे सोफाया मध्ये शिक्षण झालं माझं. तिथेच महालक्ष्मीचं मंदिर होतं. दर शुक्रवारी मी कॉलेजमधनं तिथे जायचे, तिथून बाळासाहेबांकडे यायचे शिकायला, गाणं शिकायला. तर एकदा मी म्हटलं की बघा, आज मला दोन्ही महालक्ष्मींचं दर्शन झालं. महालक्ष्मीचं तिथे मंदिरात दर्शन झालं आणि आज तुम्हाला प्रत्यक्ष पाहून पुन्हा महालक्ष्मीचं दर्शन झालं. तर त्या म्हणाल्या, मी महालक्ष्मी नाही, मी कडक लक्ष्मी आहे. त्यामुळे सेन्स ऑफ ह्युमर इतका जबरदस्त होता त्यांचा. तसंच त्यांच्या 75 निमित्त मी त्यांना तेरे सूर और मेरे गीत हा कार्यक्रम जेव्हा अर्पण केला, त्यावेळी मी आशीर्वाद घेण्यासाठी सुरुवातीला त्यांच्या घरी जेव्हा गेले तेव्हा त्या मला म्हणाल्या की तेरे सूर और मेरे गीत हेच नाव का दिलं. तर मी म्हटलं, दीदी बघा, जगभर अनेक लोक, लाखो गायक आहेत, परंतु धडकन में तू है समाया हुआ, ख्यालों में तू ही तू छाया हुआ. मी त्यांचा गोरा गोरा गुलाबी गुलाबी गोबरा गोबरा हात त्याचा हाती धरला आणि मला आजही ती घटना अक्षरशः मी जगते आहे. में तू है समाया हुआ, ख्यालों में तू ही तू छाया हुआ, दुनिया के मेले में लाखों मिले, मगर तू ही तू दिल को भाया हुआ. म्हणून मी तेरे सूर और मेरे गीत हेच नाव ठेवलं. त्याचाही त्यांना खूप आनंद झाला, खूप आशीर्वाद त्यांनी भरभरून दिला. त्यांच्या हॉस्पिटलला एकदा त्यांनी मला इन्व्हाइट केलं, तर इन्व्हाइट करताना सुद्धा त्यांची भाषा पहा, पद्मजा तुम्ही आमच्या दीनानाथ हॉस्पिटलला भेट द्या, म्हणजे नुसतं या असं नाही, अतिशय कल्चर्ड. तुम्ही आता सांगताय तेव्हा सुद्धा अंगावर काटा येतोय आणि आवाज जड झालाय. पद्मजाताई, तुमच्याशी बोलायचं आहे असंच. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची प्रतिक्रिया आली आहे, भावनिक प्रतिक्रिया आहे. त्यांनी सुद्धा लता मंगेशकर यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्यात, त्या आपण एकदा बघूयात. लता दिदी आज आपल्यात नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही. बाळासाहेबांनंतर त्या जणू आमच्या
आधारच होत्या. सगळ्या सुखदुःखाच्या क्षणी आवर्जून पाठीशी राहणाऱ्या दीदींच्या जाण्यानं आमच्या परिवारावर मोठा आघात झालेला आहे. बाळासाहेब असताना आणि नंतरसुद्धा लता दीदी ठाकरे परिवाराचा एक अविभाज्य भाग होत्या. प्रसंग कुठलाही असो, दीदींचा फोन नेहमी असायचा. त्यांनी अनेक प्रसंगांमध्ये आम्हाला मार्गदर्शन केलंय. एक वडीलधारी व्यक्ती म्हणून सतत पाठीशी उभ्या राहणाऱ्या दीदी आज आपल्यात नाहीत. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. रश्मी ठाकरेंनी लता दीदींना श्रद्धांजली अर्पण केली आहे. बाळासाहेबांच्या जाण्यानंतर एक मोठा आघात म्हणजे लता दीदींचं जाणं, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.